नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर आपला डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या सर्वांचं आपल्या द कोहिनूर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आजचा टॉपिक हा अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये आपण येणाऱ्या जी परीक्षा आहे ग्रुप क किंवा त्याला आपण सी म्हणतो त्या आणि इतर ज्या सरळ सेवा आता येऊ घातलेल्या आहेत, मग त्या महानगरपालिकेच्या असतील, नगर परिषद असतील, BMC वगैरे म्हणजे ज्या काही अन्य असतील, कृषीच्या असतील, त्या सर्वांसाठी ही जी सिरीज आहे ही अत्यंत महत्त्वाची सिरीज असणार आहे. याच्या आधीही आपण काही टॉपिक घेतले, ते PIQ टॉपिक वाईज घेतले. इथे आपण काही थोडंसं प्रिडिक्शन सिरीज आणि त्यात PIQ ॲड करायचा प्रयत्न केला आहे. मित्रो, शिकवलं अशा पद्धतीने आहे की जेणेकरून तो टॉपिक मी एक क्लासमध्ये शिकवतोय, म्हणजे तुमची पहिल्यांदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नंतर त्यावरचे क्वेश्चन्स, अशा प्रकारे आपण शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. चला बघूया. तर आजचा टॉपिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. याच्यावर आधारित संभाव्य प्रश्न विश्लेषण टॉपिक वाईज असं आपण घेतलं आहे. चला आता मित्रो, पहिल्यांदा डायरेक्ट इनडायरेक्ट हे काय असतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आता आपण इमॅजिन करू A आणि B असे दोन व्यक्ती आहेत. A B शी बोलतोय, B A शी बोलतोय. हे जेव्हा दोघांमध्ये संभाषण होते त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात, राईट. आणि A आणि B काय बोलला ते हा C ऐकून इतर लोकांना सांगतो, म्हणजे D E F G H I J K Z पर्यंत जे काही लोक असतील त्यांना सांगतो, त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. कधी कधी म्हणजे थोडक्यात हा एक व्यक्ती आहे, हा दुसरा व्यक्ती आहे. हे दोघं व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात ते डायरेक्ट स्पीच असतं. आणि यांच्यातलं बोलणं काय झालं हा दुसऱ्याला सांगतो, त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. किंवा या दोघांचं बोलणं तिसरा व्यक्ती त्याच्या भाषेत रूपांतर करून अदर लोकांना, इतर व्यक्तींना सांगत असतो, त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. हे साधंच कन्सेप्ट आहे मित्रो. हे तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट काय असतं हे थोडक्यात समजलं, नाही समजलं तरी काही हरकत नाही. आपला बेसिक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट आणि इनडायरेक्टचे डायरेक्ट हे कळता आलं पाहिजे. हिची क्लॅरिटी तुमच्या मनात आलं पाहिजे. मी तुमच्याशी बोलतो आहे हे डायरेक्ट स्पीच झालं, राईट. तर आता मित्रो, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच कसं ओळखायचं. डायरेक्ट स्पीच हे अवतरण चिन्हांमध्ये असतं, ते इन्व्हर्टेड कॉमांमध्ये असतं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये ते इन्व्हर्टेड कॉमा किंवा कुठलाही पंक्च्युएशन नसतो, फुलस्टॉप सोडून. हे साधी कन्सेप्ट आहे किंवा साधा क्ल्यू आहे ओळखायचा की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कसा ओळखायचा. जिथे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसले, अवतरण चिन्ह दिसले असे त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. आणि जिथे इन्व्हर्टेड कॉमा नसतो, शेवटी डायरेक्ट फुलस्टॉप असतो, त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच, राईट. आता मित्रो, आपल्याला सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट बी कळायला पाहिजे की डायरेक्ट स्पीच की म्हणजे जे काही वाक्य असतं डायरेक्ट स्पीचचं, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, कोणते कोणते घटक इन्व्हॉल्व असतात. तर मित्रो, त्याच्यामध्ये पहिले सब्जेक्ट असतो, वर्ब ऑफ द सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब, राईट, असे असतात. त्यानंतर मग रिपोर्टेड स्पीच असतं, त्याच्यामध्ये मग सब्जेक्ट प्रोनाउन्स वगैरे म्हणजे पजेसिव्ह प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह प्रोनाउन वगैरे असे असतात. टाईम, प्लेस, दर्शक, एक्सप्रेसिव्ह वर्ड्स तिथे असतात. असं असतं डायरेक्ट स्पीचमध्ये. आता तेच मी इथे लिहून सेंटेन्सच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो, तुम्हाला तुमच्या लक्षात यावं. मित्रो, सब्जेक्टला स्पीकर असंही म्हणतात. आता बघू ते जे घटक तुम्हाला मी सांगितले कोणते कोणते घटक असतात, इथे लिहितो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. सब्जेक्ट, राईट. सब्जेक्टलाच आपण स्पीकर देखील म्हणतो, राईट. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब असतो, राईट. त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा असतो ऑब्जेक्ट कोणाचं, याचं रिपोर्टिंग वर्बचं, ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब, याला शॉर्टमध्ये लिहितो, राईट. हे घटक असतात. आणि
पुढे जे पुढचं जे सेंटेन्स उरलं असतं त्याला म्हणतात डायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच असं त्याला म्हणतो आपण. थोडक्यात त्याला रिपोर्टेड स्पीच असं त्याला म्हणतात. आता हे सर्व घटक कुठे येते बघा. हा तुमचा आहे सब्जेक्ट, त्याला स्पीकर पण म्हणतो म्हणून हेच लिहिला गेला. स्पीकर, सब्जेक्ट, राईट. आणि हे जे सेड, टू, सेड, से, सेज, से टू हे जे शब्द असतात मित्रो त्याला म्हणतात रिपोर्टेड वर्ब. शॉर्टमध्ये लिहितोय रिपोर्टेड वर्ब. आणि हा जो असतो याला तुम्ही ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब किंवा याला लिसनर देखील म्हणतात. काय म्हणतात? लिसनर. आणि त्यानंतर जे सेंटेन्स उरतं हा कॉमा आहे, राईट. हे जे उरतं याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच. हे घटक समजले असतील, राईट. आता पुढे जाऊया. साधा आहे. सहज समजतील अशा या गोष्टी आहेत मित्रो. तुमच्यातले बरेच लोक असतील की ते हा पाठ त्यांचा झाला नसेल, अभ्यासले नसतील, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असेही लोक असतील की ज्यांनी अभ्यासला असेल पण तरीसुद्धा काही अशा गोष्टी असतील की त्या कॉम्प्लिकेटेड वाटतात, डिफिकल्ट वाटतात, कन्फ्युजिंग वाटतात. तर त्या सर्व गोष्टी मी प्रयत्न करणार आहे की तुमच्या क्लिअर व्हाव्यात, राईट. म्हणून लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. आणि हा अत्यंत इझी टॉपिक आहे, सहज मार्क देऊन जातो आणि सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये विचारतात. मग ती एमपीसी एक्झाम असू द्या, एमपीसी मधले ब ग क गट असू द्या, सेवा असू द्या, येणाऱ्या ज्या एक्झाम असू द्या, सर्व प्रकारच्या बँक या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये, रेल्वे असू द्या, याच्यामध्ये हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती प्रश्न विचारले जातात. आता पुढे तलाठी परीक्षा येणार आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न याच्यावर विचारले जातात. म्हणून हा जर टॉपिक तुम्ही आजच क्लिअर करून घेतला तर येणाऱ्या परीक्षांमध्ये याचा भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे. आता हे तुम्हाला वी सेड टू टीचर वी आर फेसिंग ट्रबल इन एक्झाम, हे पार्ट तुम्हाला याच्यातलं काय काय ते समजून सांगितलं. आणि दुसरा पार्ट असा आहे मित्रो, रिपोर्टेड जे वर्ब असतं, म्हणजे रिपोर्टेड हे जे वर्ब असतं म्हणजे कोणतेही असू शकतं, सेड, सेड टू, सेड, सेज, नंतर से, असे काही असू शकतं, राईट. ते एकतर सेंटेन्सच्या सुरुवातीला किंवा सेंटेन्सच्या शेवटी किंवा सेंटेन्सच्या मध्ये असू शकतं. हेच तिथे लिहिलेलं आहे. हे ते बघा, रिपोर्टिंग वर्ब हे सेंटेन्सच्या बिगिनिंगला, शेवटी किंवा रिपोर्टिंग सेंटेन्स बिगिनिंगला, दुसरं इथे आहे मध्ये, म्हणजे 1, 2, 3 अशा 3 प्रकारे रिपोर्टिंग वर्ब तुमचं सेंटेन्समध्ये दिसू शकतो तुम्हाला. एकतर बिगिनिंगला असेल किंवा मध्ये आला असेल किंवा शेवटी आला असेल. आज तसे सेंटेन्स आपण इथे घेतलेले आहेत. शी सेड आय एम डुईंग स्टडी. शी सेड आय एम डुईंग स्टडी हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे हा कुठे आहे? हा मध्ये आहे, म्हणजे सेंटेन्सच्या सुरुवातीला आहे, राईट. नंतर सुरुवातीला आहे आणि हा कुठे आहे? हा शेवटी आहे. हा सुरुवातीला आहे. सुरुवातीला आहे, राईट. आणि ही विल हेल्प मी, रवी सेड हा कुठे आहे? हा मध्ये आहे, मध्ये. तर रिपोर्टिंग वर्ब हे सेंटेन्सच्या सुरुवातीला, शेवटी किंवा मध्ये असू शकतं. म्हणजेच काय, अशा प्रकारे सेंटेन्स तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना, राईट. आता यांच्या डायरेक्ट इनडायरेक्ट मी तुम्हाला शिकवलं नसल्यामुळे यांचं मी तुमच्याकडून अपेक्षा नाही करणार उत्तराची, पण मी सांगू शकतो वी टोल्ड टीचर दे वेर फेसिंग ट्रबल इन एक्झाम, राईट. मदर सेड टू, टोल्ड मी, असं नंतर वी, दे विल
वुड गो टू वॉच मूवी टुमॉरो नेक्स्ट डे किंवा प्रिव्हियस नेक्स्ट डे असं म्हणू शकतात. तर थोडक्यात काय याच्यात तुम्हाला हे जे काय आहे डायरेक्टचे इनडायरेक्ट क्विज कसं करतात हे तुम्हाला शिकवलं नाही आहे, पण मी उत्तर सांगायचा प्रयत्न केला आहे. आता आपण पुढे जाऊया. डायरेक्ट इनडायरेक्ट क्विजमध्ये अजून कोणते घटक असतात ते महत्त्वाचे आहेत. अजून डायरेक्ट इनडायरेक्ट क्विजला आपण सुरुवात केलेली नाही आहे. हे बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट क्विज करताना काय करायचं असतं नेमकं. आता मित्रो एक बेसिक कन्सेप्ट आहे की इनडायरेक्ट स्पीच हे जनरली मोस्टली किंवा कंपल्सरी हे पासमध्येच जास्त होत असतं, पासमध्येच केलं जातं. इनडायरेक्ट स्पीच हा नेहमी पासमध्येच असतो. राईट, कधी कशात असतो, पासमध्ये असतो इनडायरेक्ट स्पीच. जर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच ओळखायचं असेल तर त्याची एक टिक लावायची की पासमध्ये दिलेलं सेंटेन्स कोणतं आहे. मग त्यानंतर जर सर्वच पासमध्ये असेल मग दुसऱ्या टिक्स असतात त्या आपण बघणार आहे हळूहळू. आता पुढे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. जर इकडे मित्रो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इकडे सिंपल पास करायचं. इकडे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर इथे पास कंटिन्युअस टेन्स करायचं. इकडे जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर इकडे पास परफेक्ट करायचं. इकडे जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर इकडे पास परफेक्ट कंटिन्युअस. इकडे जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इकडे इनडायरेक्ट क्विज करत असताना पास परफेक्ट करायचं. इकडे जर पास कंटिन्युअस टेन्स असेल तिकडे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचं. आणि पास परफेक्ट टेन्स असेल तर त्याचं चेंज होत नाही. नो चेंज, नो चेंज, चेंज होत नाही. हा तक्ता मित्रो डायरेक्ट स्पीचचे वाक्य असे असतील तर त्याचे असे करायचे. कधी जे सेंटेन्स तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स यापैकी जर असेल तर त्याचा बदल असा करायचा. म्हणजे त्यातलं सेंटेन्स यापैकीच एक असतं आणि मग त्याच्यामध्ये असा बदल करायचा असतो. म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचा टेन्स बदलतो, प्रॉन बदलतात, टाइम प्लेस डिटर्मिनंट एक्सप्रेसिंग वर्ड्स चेंज होतात, रिपोर्टिंग वर्ब बदलतो. एक 4 ते 5 गोष्टी ह्या डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच करत असतात. एक पहिल्यांदा रिपोर्टिंग वर्ब, कंजंक्शन जो कॉमा काढून असतो, त्यानंतर तुमचे प्रोनाउन्स आणि टाइम प्लेस डिटर्मिनंट जे दर्शक शब्द असतात ते बदलत असतात. आता पुढे जाऊया मित्रो. हा जो चार्ट आहे हा 1-2 वेळा डोळ्याखालून घाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय बदल अपेक्षित असतो. हा टेन्सचा नियम आहे आणि अत्यंत इझी आहे. प्रेझेंटचं पास्ट, त्याचं उलटं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, पास्ट प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. नंतर इकडे सिंपल पास्ट, पास्ट परफेक्ट, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. इकडे पास्ट परफेक्ट आला असेल तर त्याचा बदल होत नाही. एवढं सोपं आहे. चला लेट्स मूव्ह अहेड. तर तुम्हाला हे तेच आहे जे काय टेन्समध्ये सांगायचा प्रयत्न केला हे तसंच आहे, काही वेगळं नाही आहे, तेच आहे. फक्त हेल्पिंग वर्बचा वापर त्याचा बदल कसा होतो. इकडे मे जर आलं तिकडे वाज वेर होतो. इकडे हॅव हॅज आलं तर इकडे हॅड होतो. इकडे हॅव टू किंवा हॅड टू आलं तर इकडे हॅड टू होतो. डू डज आलं तर डू डज किंवा डोंट किंवा डझंट आलं तर डू डजचं काय होईल, व्ही टू होईल इकडे. राईट, म्हणजे डीड वापरलं जाईल. निगेटिव्ह असेल तर डीड वापरलं जाईल. आणि जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर व्ही टू होईल तिकडे. निगेटिव्ह असेल तर डीड हे पॉझिटिव्हसाठी वापरलं जाईल आणि निगेटिव्ह नंतर डिडन हे निगेटिव्हसाठी वापरलं जाईल. राईट, तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. वाजवेर असेल तर इकडे काय होईल, हॅड बिन होईल. वाजवेर जर वाक्यामध्ये असेल तिकडे हॅड बिन होईल इकडे डायरेक्ट पिचचं. इकडे जर हॅड असेल तर इकडे हॅड बिन होईल. इकडे शॅल असेल तर शूड वूड होईल. शूड कधी, जेव्हा ॲडवाइस असेल, आणि वूड कधी, जेव्हा त्याच्यामध्ये फ्युचर असेल तेव्हा वूड. विलचं वूड होतं पास, कॅनचं कुड पास होतील. इकडे सर्व पास होत आहे मित्रो. मेचं माईट, मजचं मस्त जातं, पण जर मॉरल ऑब्लिगेशन आणि कंपल्शन असेल तर हॅड टू होतं. इथे दिलेलं आहे. अत्यंत इझी पार्ट आहे मित्रो. हे 2 चार्ट लक्षात आले की तुमचं निम्मीपेक्षा जास्त डायरेक्ट इनडायरेक्ट समजलंय किंवा तुमच्या लक्षात आलंय असा त्याचा अर्थ होतो. पुढे जाऊया. हे चार्टच्या माध्यमातून समजतोय आणि वाक्याला पुढे सुरुवात करा. धीस आलं तर दॅट होतो. धीस आलं उलट होतं. दॅटचं धीसचं दॅट, धीसचं दोज, हिअरचं देअर, नाऊ जस्ट देन, आय गो बिफोर, दस सो. कम आलं तिकडे गो घ्यायचं, गो तिकडे आलं तिकडे कम घ्यायचं. टुडे उलट, टुडे दॅट डे, टुमॉरो द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे. टुमॉरोचं नेक्स्ट डे किंवा फॉलोइंग डे म्हणतात. येस्टरडे द प्रिव्हियस डे,
किंवा डे बिफोर किंवा हां येस्टरडे द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर, टू नाईट, दॅट नाईट. फार सोपं मित्र, सहज मार्क देऊन जाणारा पाठ आहे हा. म्हणून अत्यंत व्यवस्थित समजून घ्यायचा आहे हा पाठ, लक्ष देऊन ऐकायचं आहे. शेवटपर्यंत बघा, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. मित्र हे पैसे तुम्ही कोर्स विकत घेतात, त्यात हे सर्व शिकवलं जातं. आय एम टीचिंग यू फ्री ऑफ कॉस्ट, राईट. सो आय जस्ट नीड युअर टाइम, राईट. लास्ट नाईट, द प्रिव्हियस नाईट किंवा द नाईट बिफोर. लास्टचं प्रिव्हियस करायचं किंवा नाईट बिफोर. लास्ट डे, वीक, लास्ट आला शब्द ज्यासो लास्ट असेल, लास्ट वीक, लास्ट डे, लास्ट मंथ, लास्ट इज त्याचं प्रिव्हियस, द प्रिव्हियस वापरायचं त्यासाठी. प्रिव्हियस शब्द लास्ट सोबत प्रिव्हियस वापरायचं, राईट. द नेक्स्ट डे, नेक्स्ट वीक्स, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, याचं काय करणार, फॉलोइंग वापरायचं. जिथे नेक्स्ट तिथे फॉलोइंग, जिथे लास्ट तिथे प्रिव्हियस, राईट. हिन्स देअरफॉर, हिदर दिदर, हेरअफ्टर देअरअफ्टर, हिरिन देअरिन, हे शब्द लक्षात ठेवा मित्रो. या शब्दांचा वापर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना होत असतो. हे सर्व शब्द काय वेळ येतात का, नाही, यातले काही येतात, राईट. आता इथे आहे, आता मित्रो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला सेंटेन्सचा पहिल्यांदा सेंटेन्स डोळ्यासमोर आल्यानंतर त्याचा प्रकार ओळखायचा. ते ॲसिडिव्ह सेंटेन्स आहे का, त्याला आपण डिक्लेरेटिव्ह म्हणतो, त्यालाच आपण स्टेटमेंट पण म्हणतो. ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे का, इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थ वाक्य. नंतर ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे का, म्हणजे म्हणजे उद्गारवाचक वाक्य त्याला आपण म्हणतो, राईट. ते आहे का. ते इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आहे का, म्हणजे प्रश्नार्थ वाक्य आहे का. ते ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे का, म्हणजे त्याला म्हणतो आपण इच्छादर्शक. आणि एक्सक्लामेटिव्ह म्हणजे उद्गारवाचक. अशा प्रकारचे सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आणि त्यानुसार आपला नेम लावायचा. पण जो पहिला चार्ट दाखवलाय तो अत्यंत महत्वाचा, टेन्सचा. प्रेझेंट सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, हे जो चार्ट मी तुम्हाला सांगितला पहिलाच, तो चार्ट, तो टेन्सचा वापर सर्वीकडे उपयोगाचा होत असतो. आता हे काय सांगितलं. आणि मित्रो सेंटेन्स ओळखणं सुद्धा खूप सोपं आहे. स्टेटमेंट म्हणजे काय, फुल स्टॉप असतो आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड अवतरण चिन्हामध्ये असतो डबल इन्व्हर्टेड कॉमा, राईट. आणि त्याला ते ॲसिड सेंटेन्स असतं. दुसरं इम्पेरेटिव्ह कसं ओळखायचं, ज्याच्यामध्ये आज्ञा असते, म्हणजे जे सेंटेन्स V1 ने सुरू होतं ते सर्व इम्पेरेटिव्ह असतात. त्यानंतर जे सेंटेन्स ज्याच्यामध्ये लेटने सुरू होतो ते सर्व इम्पेरेटिव्ह सुरू असतात. जे शुड आणि यू दिला असेल, वी दिला असेल, शुड म्हणजे ते सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात, राईट. म्हणजे थोडक्यात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ओळखणं सोपं आहे. V1 ने सुरू होतो आणि इम्पेरेटिव्ह मध्ये यू हा हिडन असतो. हा बेसिक आहे. दिस इज रिअली व्हेरी बेसिक थिंग, राईट. सो यू शुड रिमेंबर आणि यू शुड मस्ट नो दिस थिंग्स, राईट. इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं मित्रो, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जेव्हा क्वेश्चन मार्क असतो ते इंटरॅगेटिव्ह असतो. हे V1 ने सुरू होतं, राईट. त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह. आणि इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं. दुसरे इंटरॅगेटिव्हचे दोन प्रकार असतात, WH क्वेश्चन्स आणि दुसरा असतो व्हर्बल क्वेश्चन, त्याला येस नो टाईप म्हणतो. व्हर्बल क्वेश्चन हा कशाने सुरू होतो, सपोर्टिव्ह जे हेल्पिंग वर्ब असतात, एम, इज, आर, वाज, वर, शॅल, कॅन, मे याने सुरू होणारे वाक्य त्याला म्हणतात येस नो टाईपचे क्वेश्चन्स किंवा त्याला येस व्हर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणतो आपण, राईट. आणि WH म्हणजे काय, WH वर्ड, व्हॉट, वेन, हाऊ याने शब्द सुरू होतो, त्याला WH क्वेश्चन. आणि थोडक्यात तुम्हाला सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे तो ओळखणं सोपं आहे. क्वेश्चन मार्क असेल. एक्सक्लामेटरी म्हणजे काय, जिथे हाय असा प्रकारचा एक्सक्लामेटरी मार्क असेल त्याला समजून घ्यायचा हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, राईट. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा अर्थ सेंटेन्स वाचता असं कळतं की याच्यामध्ये एक्सक्लामेशन आहे, राईट. उद्गारवाचक वाक्य आहे. ऑप्टेटिव्ह म्हणजे इथे इच्छा दाखवलेली आहे, मे वगैरे याने सुरू होणारे शब्द वाक्य, राईट. तर आता हे सेंटेन्स पहिल्यांदा सेंटेन्स ओळखायचा, टाईप सेंटेन्सचा टाईप ओळखायचा. त्यानंतर दुसरी ट्रिक वापरायची. जर स्टेटमेंट असेल, असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर तिथे कॉमा करून रिपोर्टेड वर्ब म्हणून सेड टू काढून टोल वापरायचं. सेड असेल तर सेडच ठेवायचं, सेड असेल तर सेडच ठेवायचं. सेडमध्ये बदल करायचा नाही. जेव्हा सेड टू असेल तेव्हा टोल्ड वापरा, राईट. जनरली टोल्ड वापरतो, राईट. आणि कंजंक्शन म्हणून कॉमा काढून, म्हणजे कॉमा जेव्हा असतो तो कॉमा काढायचा आणि त्या कॉमा ऐवजी दॅट वापरायचं. मित्र हा सुद्धा चार्ट तुम्ही एक दोन वेळा नजरे घालून घाला, म्हणजे तुमचा फायदा होणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येणार कन्सेप्ट. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये रिपोर्टेड वर्ब म्हणजे जे काही असतील, सेड असतील, आस काही जे काय आले असतील ते काढून, म्हणजे कंजंक्शनच्या आधी, कॉमाच्या आधी ते काढून तुम्ही तिथे वापरायचं ऑर्डर, म्हणजे सेंटेन्सच्या प्रकारानुसार.
अर्ज, कमांडेड, रिक्वेस्टेड, बेग, ॲडवाइस डबल आलाय, सजेस्टेड, यापैकी योग्य तो शब्द वापरायचा वाक्याचा गरजेनुसार. त्या वाक्याच्या गरजेनुसार हे शब्द वापरायचे. म्हणजे ऑर्डर कधी वापरतो, जिथे आज्ञा असेल तिथे. अर्ज कुठे आज्ञा, कमांड म्हणजे आज्ञा, रिक्वेस्टेड सुद्धा आज्ञामध्ये वापरतो, बेग्ड आज्ञा असते, ॲडवाइस आज्ञा असते, डॉक्टर देतात, एखादा छोटा व्यक्ती मोठ्या व्यक्तीकडून करतो, इथे पण छोट्या व्यक्ती मोठ्या व्यक्तीकडून रिक्वेस्ट करतो. हे मोठे व्यक्ती असतात हुद्द्याने आणि वयाने वगैरे अनुभवाने, तर तिथे समजतं आपल्याला, राईट. ते याच्यापैकी एक शब्द वापरायचा आणि तो पण कसा, वाक्याचा प्रकारानुसार. त्यानंतर इकडे कंजंक्शन म्हणून टू, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल टू प्लस V1, जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल नॉट प्लस V1, नॉट टू प्लस V1. म्हणजे पॉझिटिव्ह असेल, सॉरी हे दिसणार नाही, टू प्लस V1 हे पॉझिटिव्ह सेंटेन्स PS. नंतर निगेटिव्ह असेल त्यालाच आपण असंही म्हणतो नाही का, निगेटिव्ह असेल नॉट टू प्लस V1, त्याला निगेटिव्ह सेंटेन्स, त्याला अशामध्ये पण आपण ओळखतो. तर अशा प्रकारे करायचं, राईट. याच्यामध्ये मित्रो लेटचे वाक्य पण याच्यात आहेत, राईट. लेटचे वाक्य पण तिथे बघणार आहेत, राईट. लेटचा हा एक प्रकार याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ते कसं करतात ते आपण ते बघणार आहे. त्यानंतर मित्रो इंटरॅगेटिव्ह क्वेश्चन्स, प्रश्नार्थी वाक्य ओळखणं सोपं आहे, राईट. क्वेश्चन मार्क असला त्याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून आस्क्ड, इन्क्वायर, डिमांडेड, वॉन्टेड टू नो अशा प्रकारचे शब्द. वॉन्टेड टू नो हा एकच शब्द आहे, ते वॉन्टेड टू नो. आस्क, इन्क्वायर, डिमांडेड, वॉन्टेड टू नो असे वेगवेगळे शब्द पैकी एक शब्द वापरला जातो. कुठे, रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून. रिपोर्टेड व्हर्ब जे आले त्याला काढून हा वापरायचा असतो. त्यानंतर कंजंक्शन म्हणून WH वर्ड, कंजंक्शन म्हणून वेदर वापरायचा किंवा इफ वापरायचा. जेव्हा चॉईस असेल तेव्हा वेदर वापरा, चॉईस अँड प्रिफरन्स असेल तर वेदर वापरा, नाहीतर इफ वापरा. त्यानंतर जर प्रश्न कधी वापरायचा इफ आणि वेदर हा हेही सांगतो. जेव्हा क्वेश्चन्स हा येस नो टाईप असेल, म्हणजे हेल्पिंग वर्डने सुरू झाला असेल तेव्हा इफ आणि वेदरचा विचार करायचा. पण जर WH वर्डने सुरू झाला असेल, जर WH वर्डने प्रश्न असेल तर जो WH शब्द त्या सेंटेन्समध्ये दिला असेल तोच घ्यायचा. मित्रो ज्या गोष्टी मी तुम्हाला ओरली सांगतो आहे ते तुम्ही लिहून घ्या. परत रिपीट करतो, इफ आणि वेदरचा वापर कधी करायचा इंटरव्ह्यू सेंटेन्समध्ये, जेव्हा प्रश्न हा हेल्पिंग वर्बने सुरू झाला असेल तेव्हा इफ आणि वेदरचा वापर करायचा असतो. वेदर कधी, जेव्हा चॉईस असेल किंवा प्रिफरन्स असेल तेव्हा वेदर, अन्यथा WH शब्द तुम्ही वापरू शकता. कधी, जेव्हा प्रश्न हा WH वर्डने सुरू झाला असेल तेव्हा WH शब्द वापरायचा. हे मी सर्व आपण मित्रो सेंटेन्सच्या माध्यमातून आपण सर्व बघणार आहोत, राईट. आता पुढे जाऊया. एक्सक्लामेटरीमध्ये रिपोर्टिंग वर्ब म्हणून एक्सलेम, कर्स, क्राईड, अपलॉडेड याच्यासोबत विथ शब्द पुता, याच्यासोबत विथ येतो. बऱ्याच ठिकाणी विथ पण वापरले जातात. यांच्यासोबत विथ येतो, यांच्यासोबत काय येतो इथे प्लस विथ असे शब्द तुम्हाला दिसतील यांच्यासोबत. हे वापरायचे असतात एक्सक्लामेटरीमध्ये. एक्सक्लामेटरी कसं ओळखायचं, त्याचे हायपन असं एक्सक्लामेटरी मार्क असतो, सॉरी. आणि कंजंक्शन म्हणून दॅट वापरतात एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये, जसं ॲसिड सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी दोघांमध्ये दॅट वापरतात, राईट. इम्पेरेटिव्हमध्ये दिलेलं आहे कसं करायचं. ॲप्टिट्यूड म्हणजे इच्छादर्शक, त्याच्यामध्ये रिपोर्टिंग म्हणून विश्ड, ब्लेस, प्रेड, कर्स यापैकी योग्य तो शब्द वाक्याचा गरजेनुसार वापरायचा असतो. मित्रो आता हे सर्व समजलं असेल. जे तुम्हाला लिहू वाटतं ते तुम्ही लिहित चला पेनाने, म्हणजे तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा. आता मित्रो हा एक थोडासा जनरल म्हणून घेतला आहे. हा सर्वीकडे 100% लागू होईल असं नाही आहे. तो वाक्याच्या प्रकारानुसार लागू करायचा असतो. तिथे काय घ्यायचं असतो, तर इथे काही दिले सब्जेक्ट ऑफ द वर्ब, म्हणजे सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे प्रोनाऊन. जर डायरेक्ट स्पीचमध्ये आय यू वी असेल, म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये, अवतरण चिन्हाच्या वाक्यामध्ये, या वाक्यामध्ये जर आय वी असेल, म्हणजे आय यू असेल तर त्याचा ही शी होतो, यू असेल तर त्याचा आय आणि दे होतो, असं ते दिलेलं आहे. म्हणजे हे समजून घ्यायचं तुम्हाला. ऑब्जेक्ट जर इकडे मी असेल तर त्याचा आय होईल, यू म्हणजे आय मी यू अस यू असेल, हिम और हर होईल, यूचं हिम किंवा हर होईल, अचं देम होईल, अचं आणि यूचं देम होऊ शकतं. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचं माय, युअर, अवर, युअर हे असतील इकडे. म्हणजे डायरेक्ट म्हणजे अवतरण चिन्हाच्या वाक्यामध्ये त्याच्यामध्ये असा बदल करावा लागेल तुम्हाला. मायचं हिज किंवा हर होईल, युअर, अवर, युअर यांचा वापर, हे डबल आला आहे, युअर, अवर किंवा इकडे हा काढून टाका, एक हा ठेवा, त्याचं डेअर होईल.
इकडे पजेसिव्ह माईन असेल, माईनचं हिज किंवा हर्स होईल. इवर्स अवर्स, इवर्स पण पुन्हा डबल आलं तर त्याचं देअर्स होईल. तर असा प्रकार बदल हा करायचा असतो. हा तुम्हाला कळणार नाही मित्रो, जो पण सेंटेन्स आपण बघणार नाही तो पण कळणार नाही. हा इथे नाही लक्ष दिलं तरी चालतंय. पुढे जाऊया. आता वाक्य इथे आहेत मित्र तुमच्या समोर. मित्र अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक समजला तर हक्काचे 2 मार्क तुमच्या हातात आहेत. पुढे बघा. चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. पहिला, ही सेड द हॉर्स डाईड इन द नाईट. आता मी पहिल्यांदा सांगितलंय वाक्याचा प्रकार टाईप ओळखणं अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे क्वेश्चन मार्क आला आहे का? नाही आहे. एक्सक्लेमेशन मार्क आहे का? नाही आहे. त्यानंतर इथे V1 ने सुरू झालंय का वाक्य? नाही आहे. म्हणजे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण नाही आहे. म्हणजे इम्पेरेटिव्ह नाही आहे, इंटरॉगेटिव्ह नाही आहे आणि एक्सक्लेमेटरी पण नाही आहे. म्हणजे हे काय आहे? स्टेटमेंट आहे साधं. काय आहे? स्टेटमेंट. आणि जेव्हा स्टेटमेंट असेल म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल त्याला आपण बदल करताना काय करायचं असतो आपण सांगतो. जेव्हा सेड टू असेल तर टू वापरायचं, सेड असेल सेडच ठेवायचं आणि पुढचा वाक्याचा टेन्स ओळखायचा, टेन्स ओळखून बदल करायचा असतो. आता इथे बघा, सेडचा सेड जसं जसं राहणार, टेन्स मात्र बदलणार. आणि एक लक्षात ठेवा मित्रो, नेहमी डायरेक्ट स्पीच करत असताना वाक्याचा टेन्स हा पास्ट टेन्समध्ये बदलत असतो, पास्टमध्ये जात असतो बऱ्यापैकी या स्टेटमेंटमध्ये, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, राईट. आता इथे बघायचं हा कोणत्या काळात आहे. पहिला इथे काय करायचं? वर्ब शोधायचं. डाईड, मी इथे अंडरलाईन करू. डाईड हा V2 आहे, मग हा काय होईल? V3 होईल. इकडे इनडायरेक्ट स्पीच करायचं म्हणजे हॅड डाईड असं उत्तर पाहिजे तुमचं. हॅड डाईड कुठे असेल ते तुमचं उत्तर आहे. शोधा बरं हॅड डाईड कुठे आहे. हॅड डाईड इथेच आहे, फक्त एकाच ठिकाणी इथे आहे. म्हणजे वाक्य डी आहे हे एका ट्रीकडून लक्षात आलं मित्रो, एका ट्रीकडून. जर इकडे V2 असेल म्हणजे सिंपल पास्ट असेल तर इकडे पास्ट परफेक्ट मध्ये करतात. हा आपण तक्त्यामध्ये तुम्हाला सांगितलं, राईट. आता इकडे हॅड प्लस V3 म्हणजे हॅड डाईड होतं म्हणून हे उत्तर तुमचं आहे. आता हे का गेलेत हे सांगतो. ही सेड बरोबर होतं, दॅट द हॉर्स डाईड इन द नाईट. हे सिंपल पास्ट मध्ये आहे तर हे चुकीचं आहे. ही सेज, हा सेज असा येणार नाही, सेडचं सेज होत नाही म्हणून हे चुकलेलं आहे. पुढचं ही सेज द हॉर्स डाईड इन द नाईट, बाकीचं चुकलेलंच आहे. ही सेड द हॉर्स वॉज डाईड, हे वेगळं आहे. हे एकदम हे म्हणजे ही पॅटर्न चुकलेला आहे सेंटेन्सचा म्हणून ते चुकलं आहे. म्हणजेच फक्त डी हा प्रश्न उत्तर तुमचं होतं. म्हणजे काही सेकंदात उत्तर शोधता येतं मित्र. मी तुम्हाला काही सेकंदात उत्तर शोधून दाखवलं. पुढे बघा, काही सेकंदात. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आय सेड टू राम. मित्रो आपण काय करतोय? वाक्याच्या प्रकारानुसार जातोय. आय सेड टू राम आय शॅल राईट अ बुक नेक्स्ट इयर. आता इथे बघा, आय सेड टू राम आय शॅल राईट अ बुक हे स्टेटमेंट आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर. आता इथे कुठे बदल होईल? इथे बदल होईल. इथे हा टोड आला पाहिजे, सेड टूचा टोड झाला पाहिजे. आणि हे काय आहे याचं बघा, आय शॅल राईट अ बुक नेक्स्ट इयर. आय शॅल, आता जेव्हा वाक्यामध्ये आता आय सेड टू राम, आता इकडे हा आय कोणाला, आय याला रिप्रेझेंट करतो. ही आयचं इथे मित्रो, आयचं काय होणार? आयचं होईल तुमचं मित्रो ही, शी असं होईल, राईट. आता असं होईल. आणि हे फ्युचर आहे मित्रो. जेव्हा फ्युचर असतो वाक्यामध्ये तेव्हा शालचं वूड होतो. आता जिथे वूड असेल तिथे थांबून घ्या. पहिली कन्सेप्ट वापरायची. इथे टोल जिथे असेल तिथे थांबायचं, जिथे शालचं वूड असेल तिथे थांबायचं. आता टोल कुठे आहे? हे तिघा सेंटेन्स मध्ये वूड आहे. ओके, म्हणजे हा बाद होतो, हा तुमचा बाद होतो. मग आता हे वाक्य राम टोल दॅट शी वुड, ही शुड नाही पाहिजे, वुड पाहिजे, मग चुकलेला आहे. इथे वुड हे दोघंच ठिकाणी आहेत, मग हे दोघांमध्ये उत्तर आहे. मग इथे बघा, राम टोल दॅट शी वुड राईट अ बुक नेक्स्ट इयर. आता दुसरं, आता मग दोघा ठिकाणी तुमच्या कन्फ्युजन वाढू शकतं. कसं की आय टोल्ड राम शी वुड राईट, इथे बी बरोबर तिथे बी आहे. मग एरर कुठे झालेली आहे? एरर इथे झाली आहे मित्र. नेक्स्ट इयर बदल झाला पाहिजे. हा टाइम दर्शक शब्द आहे, तो काय झाला पाहिजे? जेव्हा नेक्स्ट तेव्हा फॉलोइंग वापरायचा असतो, असं मी तक्त्यात तुम्हाला काही वेळापूर्वीच सांगितलं, काही मिनिटांपूर्वी. म्हणून राम टोल्ड ही वुड राईट अ बुक नेक्स्ट फॉलोइंग इयर, हे उत्तर तुमचं चौथं बरोबर आहे. कसं आलं ते सांगितलं, राईट. पहिल्यांदा काय करायचं? सेट टू 12 शोधायचं, 12 बरोबर आहे का. इकडे हे फ्युचर दाखवतोय, आय शॅल म्हणजे मी लिहिणार,
पुस्तक हे फ्युचर आहे, आणि जेव्हा फ्युचर असतो तेव्हा शालचं वूड होतं. ते त्या दोन कन्सेप्ट अप्लाय करायचं, दोघं कन्सेप्ट इथे अप्लाय होत होत्या, पण फक्त ह्या नेक्स्ट इथे जसंच ठेवलं होतं, पण इथे पाहिजे होतं फॉलोइंग इयर, ते नव्हतं ठेवलं म्हणून ते चुकलं. चला पुढे जाऊया. आणि हे लिहिले मी शालचं शूड होतं ॲडवाइस, आणि फ्युचर असेल तर वूड होतं. चला हे मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. फाइंड द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स. इनडायरेक्ट करेक्ट स्पीच सांगायचा मित्र, जे वाक्य आपण बघितलं ते सेम वाक्य आपल्या मागे झालेल्या परीक्षा, निसेंट परीक्षामध्ये विचारलं गेलं. कधी? कंबाईन सी 2023ला, कंबाईन ग्रुप सी 2023 मध्ये जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये तसाच प्रश्न विचारला होता, आणि मी तसाच प्रश्न घेतलेला आहे, म्हणजे पुन्हा असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता बघा, ही सेट आय शॅल गो होम. आता ही सेट जसं सेटचं सेटच राहील, सेट 2 असेल तरच सोड होतं, मग सेट जसं असणार. आणि इथे काय फ्युचर आहे, मग याचा काय होईल, याचा तुम्हाला इथे वूड पाहिजे, याचा तुम्हाला वूड आला पाहिजे. दिसत नसेल, मी व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. इथे तुमचा वूड येईल, हा एक बदल होईल. आणि इकडे आयचा ही सेट आय शाल, म्हणजे आय हा कोण रिप्रेझेंट करतोय, याला रिप्रेझेंट करतोय, म्हणून इथे बदल होईल. ही पाहिजे, तो तुम्हाला द दिसत असेल पण ही आहे, राईट. ही आता बघा, जिथे जिथे आहे ते वाक्य आहे, ते उत्तर आहे. म्हणजे आता वूड कुठे कुठे ते शोधायचं. वूड फक्त इथे आहे आणि इथे आहे, राईट. म्हणजे दोघांपैकी उत्तर आहे, म्हणजे दोघं जातात, बाद होतात. आता या दोघांपैकी उत्तर कोणतं आहे? आता ही सेट बरोबर आहे, मग इथे काय केलं, सेज वापरलाय, म्हणजे सेज नको होता. सेज नसता तर मग वाक्य बरोबर असते, सेट असता तर बरोबर आलं असतं, पण मग इथे सेज वापरलाय, सेजचा काही संबंध नाही. सिंपल प्रेझेंट मध्ये सेटचं सिंपल प्रेझेंट नाही होणार, राईट. तसं होऊ शकत नाही, म्हणून हा पॅटर्न चुकलेला आहे सेंटेन्सचा, म्हणून चुकलेला आहे. ही सेड दॅट ही शॅल गो होम. आता हे बरोबर होतं, पण इथे पाहिजे होतं वूड पाहिजे, पण म्हणून चुकलेलं आहे. ही सेज हे चुकलेलं आहे पॅटर्न, आणि हे वाक्य चुकले पूर्ण, म्हणून फक्त उत्तर 3 नंबरचं आहे. कसं आलं ते तुम्हाला लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. आय एम गोइंग आउट टुडे, मनिया सेट. आता मनिया सेट रिपोर्टेड, बघा रिपोर्टेड वर शेवटी आलेला आहे, मग हे वाक्य इकडे यावं लागेल. मनिया सेट असं अशाने सुरू होईल, नंतर मनिया सेट जसं राहणार, नंतर याचा टेन्स मात्र बदलणार, हा प्रेझेंट कंटिन्यूस पास्ट कंटिन्यूस होईल. आता मनिया ही लेडी आहे, त्याचं इकडे शी होईल, इथे शी आला पाहिजे, नंतर इकडे प्रेझेंट कंटिन्यूस ते पास्ट कंटिन्यूस वॉज गोइंग आउट टुडे असं पाहिजे. मग मनिया सेट शी वॉज गोइंग आउट टू दॅट टुडेचं विल दॅट डे, जिथे असेल ते तुमचं उत्तर आहे. मनिया सेट शी वॉज गोइंग आउट दॅट डे, हे उत्तर तुमचं आहे 3 नंबरचं. आता हे चुकलेलं आहे, हे प्रेझेंट कंटिन्यूस म्हणून चुकलेलं आहे, हे टेन्स चुकलायचा. मनिया सेट शी विल गो, ह्याचा टेन्स चुकलेला आहे म्हणून चुकलेला आहे. हे बाकी बरोबर होतं, इथे हे पण चुकले, आउट डेट टुडे नाही दॅट डे पाहिजे. इकडे मनिया सेट शी वॉज गोइंग आउट टुडे, हे इथे ना आउट टुडेचा विथ दॅट पाहिजे होता, दॅट डे, तर मग हे बरोबर होतं. म्हणजे उत्तर तुमचं 3 आणि 4 मध्ये होतं, 3 उत्तर आहे असं ते आहे. चला पुढे जाऊया. पुढे बघा, चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम दी फॉलोइंग गिवन सेंटेन्स. करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ओळखायला सांगितलेलं आहे. राजू सेट टू रजनी प्रिपेअर द लिस्ट ऑफ गेस्ट. आता मित्रो, पहिल्यांदा टाईप ओळखायचा सेंटेन्सचा. प्रिपेअर रजनी सेट टू राजू सेट रजनी प्रिपेअर द लिस्ट ऑफ गेस्ट. म्हणजे राजूने सांगितली रजनीला की अरे आपल्याकडे कोणते कोणते गेस्ट. आता आपण असंही आपल्या घरात पण असे अनुभव येतो की आपल्याकडे कोण कोण गेस्ट येणार त्याची लिस्ट बनवा. मग तसंच एक ऑर्डर आहे. प्रिपेअर म्हणजे काय, हे ऑर्डर आहे, म्हणजे हे काय, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे मित्र. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये ऑर्डर, अर्ज, रिक्वेस्टेड, ॲडवाइस असे शब्द वापरतात असा रिपोर्टेड वर्ब काढून. आणि इकडे हा 2+V1 ने सुरू होतं पॉझिटिव्ह मध्ये, निगेटिव्ह असेल 2+2 नॉट V1 असं. ठीक आहे. आता बघा, मग याचा सेट 2चं काय होईल, ऑर्डर होईल, राईट. मग ऑर्डर जिथे असेल ते बघायचं, टोल नाही होणार. टोल जिथे असेल ते चुकलेला आहे, टोल चुकला आहे नाही का. इथे सेट टू राहणार नाही, म्हणजे हे बी चुकलेलं आहे. मग दोघं ठिकाणी आहे. राजू ऑर्डर रजनी टू प्रिपेअर द लिस्ट ऑफ गेस्ट, म्हणजे हे उत्तर तुमचं आहे. नॉट टू प्रिपेअर हे निगेटिव्ह, म्हणजे इथे पण ऑर्डर होती पण हे नॉट टू प्रिपेअर, नॉट टू असं होतं, नॉट टू नाही येणार, राईट. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह इनडायरेक्ट स्पीच होणार, राईट. आणि शेवटी फुल स्टॉप. म्हणजे आपण बदल कुठेवर करतो माहिती लक्षात येतं का मित्रो. रिपोर्टेड हो बदलतो, कॉमा ऐवजी कंजंक्शन म्हणून
इथे हे इम्पेरेटिव्ह मध्ये टू टू वापरला, तिकडे मागे दॅट वापरला स्टेटमेंटमध्ये आणि बाकीचं लिहून काढलं. झालं. चला, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग गिवन सेंटेन्स. द मॅजिशियन सेड टू द बॉय मेक हास्टी अँड गिव्ह मी द लॅम्प. हा कधी आला होता मित्र प्रश्न? MPSC 2023ला, म्हणजे रिसेंटली प्रश्न हा विचारला गेला आहे. मॅजिशियन सेड टू द बॉय, मॅजिशियन बॉयला म्हटलं मेक हास्टी अँड गिव्ह मी द लॅम्प. मित्र तुम्हाला प्रश्नाचा अर्थ नाही कळला तरी चालेल, कारण की तुम्हाला त्याच्यात PhD करायची नाही, तुम्हाला त्याचा अर्थ जाणून घेणं काही गरजेचं नाही, पण तुम्हाला सेंटेन्स ओळखता आलं पाहिजे. सेंटेन्स ओळखता आलं तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच करणं सहज तुम्हाला जाणार. आता हे सुद्धा इम्पेरेटिव्ह आहे, मेक हास्टी असं ते आहे, राईट. आता मॅजिशियन सेड टू द बॉय. आता बॉय जर एखादा जादूगार त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलाला सांगितलं, तो काय देणार? ऑर्डर देणार. मग ऑर्डर किंवा कमांड जिथे असेल तिथे शोधायचं. जिथे ऑर्डर आणि कमांड असेल ते शब्द तुमचे वाक्यामध्ये उत्तर आहे. फक्त एकाच ठिकाणी आहे. आता टोल असा येत नाही, हा टोल फक्त स्टेटमेंटमध्ये वापरतात. हा अर्ज आला असता, पण कधी? जेव्हा हा बॉय मॅजिशियन म्हटलं असतं तेव्हा अर्ज आला असता. आलं लक्षात? मग तेव्हा होतं, म्हणजे उत्तर फक्त कमांडेड आहे. आता हे चुकलं कशामुळे? हा टोलमुळे झालं, बाकीचं बघायचंच काम नाही आहे, नाही का. तर मॅजिशियन हे उत्तर आहे. तर मॅजिशियन अर्ज, ठीक, हे बरोबर होतं. हे वापरता आलं असतं कधी? जर बॉय इकडे आणि मॅजिशियन इकडे असतात तर रिक्वेस्ट किंवा अर्ज आला असते, राईट. आणि नंतर इथे मात्र इथे गेव हा वापरला चुकीचा आहे, म्हणून चुकलेला आहे. द मॅजिशियन टोल हा पुन्हा टोल आला आहे द बॉय टू मेक हास्टी अँड गिव्ह हिम. हे पॅटर्न चुकलेला आहे, गिव्हिंग वगैरे हे म्हणून चुकलेलं आहे. म्हणून फक्त द मॅजिशियन कमांडेड, सेड टू काढून कमांडेड आला येईल, नंतर द बॉय. आणि हे काय आहे? हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे 2+V1 आलं पाहिजे, म्हणून इथे 2 आलेला बघा कंजंक्शन हा कॉमा ऐवजी, म्हणून 2 आणि बाकीचं असंच आहे. म्हणून उत्तर नंबर 2 आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा इनडायरेक्ट स्पीच कसं करतात हे आपण बघतो मित्र. खूप सोपं आहे मित्र. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसणार आहे. चूज द करेक्ट इनडायरेक्ट चूज द करेक्ट सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. द करेक्ट इनडायरेक्ट असं असेल ते, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स असं असेल ते, किंवा द करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट हे बी असू शकतं. ठीक आहे, सूचना चुकली असेल बरोबर ते बघता येईल. राज्यसेवा 2023चा प्रश्न आलेला आहे हा. द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल यू शुड डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर दी 3 days. आता इथे लगेच लक्षात येतं मित्र, वाक्याचा वास्तव असला इन्स्पेक्टर सब कॉन्स्टेबलला काय देणार? आज्ञा देणार. म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून द इन्स्पेक्टर ऑर्डर किंवा कमांडेड असं ते येणार, किंवा आज असं ते येऊ शकतं दॅट, राईट. आता इथे ते शब्द नसले, पण त्यांनी काय केलंय? टोल वापरला आहे, बरोबर. द इन्स्पेक्टर टोल, तर मग द इन्स्पेक्टर टोल जसं तसं असणार. पासमध्ये सेट टू असतं तर मग तेव्हा ते ऑर्डर अर्ज वगैरे आले असते, मग टोल जसं तसं असणार. इथे काय करावं लागेल मात्र? आता इकडे काय होईल? हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जेव्हा असं असेल मित्र, जेव्हा शॅल असेल त्याचा ॲडवाइस असेल तर इथे शूड होतं. म्हणजे जिथे शूड आहे ते उत्तर आहे. इथे शूड आहे, इथे शूड आहे, मग हे शॅल जातं. मग हे दोघांमध्ये उत्तर आहे. मग दोघांपैकी उत्तर कोणतं आहे? द इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल यू शुड डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. आता इथे काय केलंय? प्रोनाउनमध्ये जे बदल असतात मित्र, इथे हा यूचा काय होईल? हा कॉन्स्टेबल आहे. कॉन्स्टेबल समजा पुरुष आहे, मग त्याचा ही येणार. जर स्त्री असेल तर त्याचा शी येणार, राईट. मग इथे ही आणि शी कोणती कुठे आहे का? मग इथे ही आहे, बरोबर आहे. म्हणजे हा यू जसा जसा नाही येणार, याच्यामध्ये बदल होतो इनडायरेक्ट स्पीच करत असताना मित्र, म्हणून इथे ही आहे. द इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल ही शुड डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. इथे शी पण येऊ शकतो मित्र, हा यूचं ही किंवा शी पण होऊ शकतं, राईट. कारण की कॉन्स्टेबल कोण आहे हे माहीत नाही. कॉन्स्टेबल लेडी पण असू शकतो, पण इथे त्यांनी पुरुष कन्सिडर केला म्हणून होई, म्हणून उत्तर मग तुमचं 2 आहे, राईट. चला पुढे जाऊया. आणि ॲडवाइस आहे म्हणून शॅलचं शूट झालंय, लक्षात ठेवा. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन. डिपार्टमेंटल ASO 2023 आलेला प्रश्न आहे मित्र, राईट. द पोएट सेड लेट नॉट ambition mock their useful toil. आता पोएट सेड, द पोएट सेड, तर सेड आहे. आता हे लेटचे वाक्य मित्र इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे काही सेंटेन्स हे बऱ्यापैकी काही सेंटेन्स हे लेटने सुद्धा सुरू होतात मित्र. याच्यावर जास्त काही प्रश्न विचारले नाही आहेत, पण काही ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून लेट थोडासा लक्ष देऊन करून घेण्याचा टॉपिक आहे. पण मी याच्या अनुषंगाने काही टॉपिक त्यातले घेतले आहेत, राईट, ते बघूया. द पोएट सेड जसं असेल. आता
लेटने असेल तर लेटच्या वाक्यामध्ये शूड वापरतात बऱ्यापैकी. मग जिथे जिथे शूड आहे तिथे ते वाक्य उत्तर आहे. मग इथे शूड आहे, इथे शूड आहे, मग इथे विल शॅल आहे आणि हा विल आहे. म्हणजे हे दोघं वाक्य चुकले. मग याच्यामध्ये आता बघा, आता आता इथे लेटच्या वाक्यामध्ये कंजक्शन दॅट वापरला पाहिजे. म्हणून पोएट सेड दॅट हे बरोबर आहे. ॲम्बिशन शुड नॉट, आता इथे हे लेटचं वाक्य आहे, लेटच्या मध्ये शूड येतो म्हणून शुड नॉट मॉक देअर युजफुल टॉयल, म्हणून असं उत्तर ते आहे. म्हणून हे उत्तर आहे तुमचं 1 नंबरचं, राईट. हे चुकले. द पोएट टोल, असं टोल नाही येणार. टोल कधी सेट टूचं टोल झालं असतं. शाल नाही येणार, इथे पासमध्ये येतो कधी पण. आता द पोएट विश, आता हे विश नाही येणार. विश कधी येणार? विश हे ऑप्टिट्यूड मध्ये वाक्यामध्ये येतं, राईट. म्हणून इथे आणि इथे तेच जाऊ द्या, हे जरी बरोबर पकडलं असतं पण इथे हे चुकलेलं आहे. हे पासमध्ये पाहिजे पण हे चुकलेलं आहे आणि हे तर वुड नाही शूड पाहिजे, राईट. म्हणून द पोएट सेड, इथं सेड 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 तसं नाही राहणार. हां इक्वे दॅट अम्बिशन शुड नॉट मॉक ॲट इट्स. हां इथे काय झालं आहे, इथे इट्सचा वापर चुकलेला आहे मित्र. इथे इट्स नको होता, मग ते बरोबर राहिलं असतं, राईट. इथे इट्सचा वापर चुकलेला आहे. म्हणजे तुमचं उत्तर हे आणि हे मध्ये काय बदल फरक, फक्त इट्सचा फरक आहे. इट्स शोधला आहे कुठून तरी, तो गरजेचा नाही आहे, राईट. पुढे चला. द टीचर सेड टू द स्टुडंट्स लेट अस हेल्प द पुअर. मित्रो, जेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये असा उल्लेख असेल तेव्हा वी वापरायचा डायरेक्ट स्पीच करताना. आणि जर तिथे वीचा म्हणजे आपला उल्लेख नसेल तेव्हा दे वापरायचा. जिथे आपला उल्लेख असेल तेव्हा वी वापरायचा. जिथे आपला उल्लेख नसेल म्हणजे आपली इन्व्हॉल्वमेंट तिथे दिसत नसेल तेव्हा दे वापरायचे. हे साधी गोष्ट लक्षात ठेवा. आता द टीचर सेड टू द स्टुडंट्स लेट्स अस हेल्प द पुअर. आता लेटच्या वाक्यामध्ये प्रपोज, सजेस्टेड वगैरे शब्द वापरतात. आता सेड टू ऐवजी द टीचर सेड टू ऐवजी प्रपोज्ड हा शब्द इथे बरोबर आहे. सजेस्टेड पण येऊ शकतो. सजेस्ट टू द स्टुडंट्स इथपर्यंत बरोबर आहे. आणि कॉमा काढून लेटचं वाक्य आहे म्हणून इथे दॅट येणार, म्हणून इथे दॅट बरोबर घेतला आहे. आणि जेव्हा आपला स्वतःचा उल्लेख आहे तेव्हा मी म्हटलंय वीचा वापर करायचा, वी शूड म्हणायचा. आणि जेव्हा आपला उल्लेख नसेल तेव्हा दे शूड म्हणायचं. मग इथे लेट्समध्ये असा आहे म्हणून वी शूड आला आणि बाकीचं लिहून काढा, वी शूड हेल्प दी पुअर. झालं उत्तर. हे लेटचा हा एक प्रकार आहे मित्र. मी प्रकार तुम्हाला समजून सांगतो. मित्र, लेटचे छोटे छोटे काही प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार मी घेतले. जे प्रकार राहतील त्याचा पुन्हा वेगळा टॉपिक घेईल किंवा लेटचा इनडायरेक्ट स्पीच हा एक टॉपिक घेऊनच आपण त्याचा शिकण्याचा प्रयत्न करणार. पण आता जे शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे जर असे प्रश्न आले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतील उद्या. द पोलीस सेड लेट्स सेव्ह द नेशन. मित्रो, जेव्हा सेट नंतर जेव्हा ऑब्जेक्ट नसेल तर डायरेक्ट इथला वर्बला आयएनजी लावून सुद्धा तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करू शकतात. किंवा ऑब्जेक्ट घ्यायचा असतो कधी कधी. द पोलीस सेड अस असं म्हटलं, वी शूड सेव्ह नेशन असं येईल. किंवा पोलीस सेड सेव्हिंग द नेशन असंही त्याचं उत्तर येईल. म्हणजे पोलीस सेड म्हणजे पोलीस प्रपोज्ड, द पोलीस प्रपोज्ड वी शूड सेव्ह द नेशन. वी शूड सेव्ह द नेशन म्हणजे द पोलीस जसं प्रपोज किंवा सजेस्टेड वी शूड सेव्ह द नेशन असं ते पाहिजे, राईट. असं ते पाहिजे. किंवा हे डायरेक्ट पोलीस प्रपोज इथपर्यंत प्रपोज नंतर हे काढून टाकायचं. नंतर मेन व्हर्बला आयएनजी टाकायचं, सेव्हिंग द नेशन. पोलीस प्रपोज सेव्हिंग द नेशन, राईट. असं येऊ शकतं. अनिल सेड लेट मी प्रे. जेव्हा मित्रो लेटच्या वाक्यामध्ये विश असेल तेव्हा सेड ऐवजी विश वापरायचं. अनिल विश्ड असेल ती अनिल विश्ड. आता इकडे लेट मी आपला उल्लेख आहे स्वतःचा म्हणून वी नाही हां सॉरी आता विश्ड बरोबर आहे. अनिल विश्ड. आता इथे हा मी जो आहे याला अनिलला रेफर करतो म्हणजे याचा अनिल हा पुरुष आहे. ही शुड प्रे असं ते येणार. अनिल विश्ड ही शुड
प्ले झालंय ते, सॉरी गडबडीत. कसं आहे ते, अनिल wished he should pray. हा इथे दॅट राहिलाय, इथे दॅट घ्या. अनिल विश दॅट ही शुड प्रे, असं ते उत्तर येईल तुमचं. सोपं आहे मित्रो. आता बघा, ही सेड लेट्स लिव्ह द केस. मित्रो जस्ट सांगितलं तुम्हाला, जेव्हा रिपोर्टिंग वर्ब नंतर ऑब्जेक्ट नसेल तर डायरेक्ट मेन वर्बचा आयएनजी लावून तुम्ही करू शकतात, राईट. अनिल विश्ड, राईट. आता इथे बघा, ही सेड लेट्स लिव्ह द केस ॲट द स्टेशन. आता इथे बघा, ही सेटचं सजेस्टेड वगैरे होऊ शकतं, राईट. म्हणजे ते सजेस्टेड आहे ते उत्तर आहे, म्हणजे सजेस्टेड की 2 ठिकाणी आहे. इथे सेट राहणार नाही, म्हणजे गेलं रिक्वेस्टेड नाही येणार, राईट. म्हणजे 2 ठिकाणी उत्तर आहे. ही सेड, आता लेट्स म्हणजे इथे वीचा वापर आहे, मग इथे असं पण लेट्स वी शुड लिव्ह द केस ॲट द स्टेशन. केस म्हणजे वी शुड पण होऊ शकतं, राईट. वी शुड आहे का शोधायचं, वी शुड कुठेच नाही आहे. मग हे सोडून डायरेक्ट इथे रिपोर्टेड व बदलल्यानंतर याला आयएनजी कुठं लावला आहे तो शोधायचा. आयएनजी फक्त इकडे एकट्याला जाय, मग ते उत्तर आहे. ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन, म्हणून उत्तर तुमचं पहिलं आहे. आयएनजी लावून सुद्धा लेटच्या वाक्यामध्ये आयएनजी लावून सुद्धा इनडायरेक्ट स्पीच केलं जातो. मग हे आहे, हे तर नाही. ही सेटचं सेट कसं राहील, दॅट लेट्सचं पुन्हा जसं नाही येणार, म्हणून हे चुकलं आहे. रिक्वेस्टेड टू लिव्ह, हे लेटचं वाक्य आहे म्हणून इथे 2+ रचना चुकलेली आहे. ही सजेस्टेड टू लिव्ह, ही सजेस्टेडचं बरोबर लिव्हिंग पाहिजे होतं, मग ते बरोबर होतं, बरोबर. म्हणून फक्त उत्तर ए आहे, असं ते आहे. मित्रो अशा प्रकारे हा जो पार्ट आहे आजचा आपण बघितलेला आहे. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मित्रो तुम्ही जर माझ्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. द कोहिनूर अकॅडमी हे तुम्ही जे बघताय त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून तुम्हाला असेच अनेक वेगवेगळे प्रकारचे जे अपकमिंग व्हिडिओज आहेत किंवा लेक्चर सिरीज आहे ते अवेलेबल होईल आणि त्याच्यातून तुमचा फायदा होईल. भेटूया मित्रो, बाय बाय.